जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल मावळा ग्राफिकच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण दहीहंडी उत्सव तसेच गोपाळकालानिमित्त कडक अशा 2 बॅनर डिझाईन केले आहेत. त्याचे सर्व मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे. तर मित्रांनो, त्या मटेरियलला काही छोटासा पासवर्ड असेल तो आपण व्हिडिओ 2 स्टेपमध्ये दिला आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला एक सुंदर अशी कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लवकरात लवकर आपल्या मावळा ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते समोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. म्हणजे मित्रांनो, नवीन आलेला व्हिडिओ लवकरच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तसेच मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण जास्त मोठा नाही करता लगेच जाऊया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल डाउनलोड करायची लिंक दिली आहे. ते मटेरियल डाउनलोड कसं करायचं आणि आपल्या पिक्सलॅबमध्ये एक्सट्रॅक्ट कसं करायचं ते सर्व सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करून घेतलं आहे. ते मटेरियल डाउनलोड करून घेतलं असेल त्या मटेरियल आता एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला आपले फाईल मॅनेजर किंवा RAR या 2 ॲप्लिकेशनपैकी गरज लागणार आहे. तर मित्रांनो, आपली ती फाईल आपल्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड केलेली फाईल आपल्याला शोधून घ्यायची आहे. फाईलचं नाव आपण मित्रांनो दहीहंडी बॅनर असं दिलेलं आहे. मित्रांनो, आपण फाईल शोधून घेतली तर त्या फाईलला लागणार आहे पासवर्ड. ही आहे मित्रांनो आपली फाईल. यामध्ये 2 आपले ग्रुप बॅनर दिसणार आहेत. तर आपल्याला खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल एक्स्ट्रॅक्ट फाईल. एक्स्ट्रॅक्ट फाईल या ऑप्शनवर क्लिक करतात ती तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार फाईलला नाव द्यायचं आहे. फाईलला नाव दिल्यानंतर तुम्ही ओकेवर क्लिक करून येथे पासवर्ड एंटर करायचा आहे. हा जो पासवर्ड आहे तुम्हाला व्हिडिओत आपण 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पासवर्ड टाकताना सर्व लेटर हे कॅपिटल टाकायचे आहेत आणि कुठलाही मध्ये पेज सोडायचा नाही. तर मित्रांनो, इथून मटेरियल डाउनलोड एक्स्ट्रॅक्ट करून आपले इथले काम पूर्ण झालेले आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या पिक्सलॅब ॲपमध्ये. मित्रांनो, हे आपण जे यूज करत आहोत ते पिक्सलॅबचं ओल्ड व्हर्जन आहे. ह्याचं जर तुम्हाला डाउनलोड लिंक हवी असेल तर लवकरात लवकर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवर आपल्या अशाच सर्व जे आपण ॲप्लिकेशन वापरतो त्याची लिंक दिलेली आहे. तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो, हे आहे पिक्सलॅबचं बेस्ट व्हर्जन. यामध्ये कुठलाही आपल्याला फॉन्ट ॲड करायला किंवा कुठली PLP फाईल ॲड करायला प्रॉब्लेम येणार नाही. यामध्ये आपण वेगवेगळे असे अनेक फॉन्ट यूज करत आहोत. यामध्ये इंग्लिश ही अगदी प्रॉपर फॉन्ट आहे. त्यानंतर मराठी ही आपली पूर्ण फॉन्ट आहे. त्यामध्ये आपण इन्फिनिटी तुम्हाला दिसत असतील. इन्फिनिटी फॉन्ट डाउनलोड करायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपला मेन पॉईंट आहे आपली PLP फाईल ओपन करण्याची. मित्रांनो, तुम्ही तिथून मटेरियल डाउनलोड एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर येथे PLP फाईल आपण ओपन करायची सांगणार आहोत. मित्रांनो, या 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला ऑप्शन दिसत असेल ओपन PLP फाईल. ओपन PLP फाईलवर ऑप्शन क्लिक करता तुम्हाला अजून PLP हा ऑप्शन दिसत असेल. यावर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेले मटेरियल इथे तुमचे शो होऊन जाणार आहे. तिथून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आता मित्रांनो, येथे तुम्हाला अशी शो होऊन जाणार आहे. तर ही आहे मित्रांनो आपली पहिली आजची ग्रुप बॅनर डिझाईन. मित्रांनो, तुमच्याही मंडळाच्या तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण तुमची ऑर्डर नक्की पूर्ण करून देऊ. तर मित्रांनो, ही आहे आपली डिझाईन. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो यामध्ये आपण कशाचा वापर आणि काय यूज केलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण श्रीकृष्णांचा जसा फोटो घेतलेला आहे त्याला बॅकग्राऊंडसोबत मर्ज करून टाकलेला आहे. तर हे आहे मित्रांनो आपला HD फोटो. मित्रांनो, तरी तुम्हाला डिझाईन आपली जरासं ब्लर दिसत असतील तर तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर फुल HD आणि तुम्हाला फुल हे दिसणार आहे. तर ही आहे. आता त्यानंतर मित्रांनो, आपण त्यावर दहीहंडीची इमेज इथे हे केलेली आहे, ते वापरलेली आहे. त्यानंतर आपण त्यावर टेक्स्ट यूज केलेले आहेत. हे काय आपण मित्रांनो त्याच्यावर टेक्स्ट यूज केलेले आहेत. टेक्स्ट यूज करून मित्रांनो जे फॉन्ट वापरले आहेत ते आपण काही इन्फिनिटी आणि काही कॅलिग्राफी फॉन्ट यूज केलेले आहेत. तुम्हाला जर अजूनही फॉन्ट हवे असतील तर कमेंट करा. मराठी फॉन्ट आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावर नक्की घेऊन येऊ. त्यानंतर मित्रांनो, आपण त्यावर अजून काही टेक्स्ट ॲड केलेले आहेत.
टेक्स्ट ॲड करून मित्रांनो हे आहेत मित्रांनो आपण यूज केलेले टेक्स्ट. यामध्ये मित्रांनो जे खाली दिसत असेल मित्रांनो तुम्हाला आपण जे टेक्स्ट ॲड केलेलं आहे त्यासाठी आपण काही रेग्युलर फॉन्ट यूज केलेले आहेत. त्यानंतर आपण त्याच्यावर ग्रुप बॅनर डिझाईन मित्रांनो जी आपली ऑर्डर होती त्याच्यावर आपण क्लायंटचे फोटो इथे ॲड केलेले नाहीत. तर मित्रांनो त्यानंतर हे आपण बाकीचं सर्व पेस्ट करून घेऊया. त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगतो व चेंजेस कसे करायचे ते देखील सांगतो. तर मित्रांनो यामध्ये विशेष आकर्षण आहे. त्यामध्ये जर विशेष आकर्षणाचे तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे असतील तर ती लेअर आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तुमचा फोटो असा क्रॉप करून तुम्ही टाकायचा नाही. त्यावर आपण टेक्स्चर ह्या ऑप्शनवर क्लिक करून इथून तुमचा फोटो तुम्हाला यूज करायचा आहे. गॅलरी हा ऑप्शन दिसत असेल त्यावर गॅलरी आपली शो होऊन जाईल. तिथून तुम्ही फोटो ॲड करायचा आहे आणि प्रॉपर असा सेट करायचा आहे. हा फोटो तुम्हाला असा डिलीट मारला की हा तुमचा फोटो तुम्ही इथे यूज करू शकता. तर मित्रांनो तुम्ही इथे तुमचा फोटो यूज करू शकता. तर ही होती मित्रांनो आपली आजची डिझाईन. तर मित्रांनो डिझाईनमध्ये सर्व लेअर ह्या एडिटेबल आहे. तुम्हाला बॉक्समध्ये फोटो ॲड करण्यासाठी जर त्यासाठी आपल्याला वेगळी ॲप्लिकेशन लागणार आहे तर त्याची पुढे तुम्हाला माहिती देतो. तर ही होती आपली पहिली डिझाईन. आता नंतर आहे आपली दुसरी डिझाईन आपण ओपन करून घेऊयात. ही आहे मित्रांनो आपली दुसरी बॅनर डिझाईन. मित्रांनो ह्या देखील आपल्या ऑर्डरच्या डिझाईन आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला हा व्हिडिओ आपण प्रोव्हाइड केलेला आहे. तर ही डिझाईन आपण तशीच अगदी सेम बनवलेली आहे. याच्या देखील आपण सर्व लेअर ह्या फुल एडिटेबल अशा ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो याच्यात देखील तुम्हाला तसेच चेंजेस करायचे आहेत. मित्रांनो आपण गोपाळकालानिमित्त सर्व हार्दिक शुभेच्छा असं सर्व यामध्ये डिझाईनमध्ये यूज केलेलं आहे. तर मित्रांनो ग्रुपमध्ये आता तुम्हाला आपण दाखवणार आहोत आता बॉक्समध्ये कसे फोटो आपण यूज करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे आणि आता लागणार आहे आपल्याला पिक्सआर्ट. हे पिक्सआर्टचे आपल्याला ॲप्लिकेशन आहे ते पिक्सलॅबमध्ये इझिली आपल्याला भेटून जाणार आहे. त्यानंतर खाली प्लस या आयकॉनवर क्लिक करून एडिट फोटो याची तुम्हाला यूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॉक्स फोटो तुमचे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. बॉक्स फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्यावर तुम्हाला मित्रांनो तुमच्या इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. इमेज ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या इमेज येथे सिलेक्ट करायचे आहेत. मित्रांनो इमेज ह्या फुल आपल्याला PNG असल्या पाहिजेत म्हणजे मित्रांनो तुम्हाला इमेज ॲड करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर ही आहे मित्रांनो आपली एक इमेज. ती तुम्हाला ॲड करून दाखवू कशी ॲड करायची. तर ही आहे मित्रांनो आपली इमेज. तुम्हाला प्रॉपर अशी बॉक्सवर सेट करायची आहे. बॉक्सवर इमेज सेट करून आपण पुन्हा मित्रांनो ही इमेज क्रॉप करूया. आपण पूर्ण अशी आपल्याला बॉक्सवर इमेज सेट करायची आहे. आपली ही इमेज बॉक्सवर सेट झालेली आहे. तर तुम्हाला खाली ब्लेंड हा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करून स्क्रीनच्या पुढचा ऑप्शन मल्टिप्लाय ह्यावर क्लिक करायचं आहे. आणि आता मित्रांनो तुमची प्रॉपर ही इमेज अशा सेट झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हीच आता अशा सर्व बॉक्समध्ये इमेज ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि मित्रांनो वर बाण हा दिसत असेल तिथून तुमची डिझाईन खाली आपली ॲड झालेली आहे. डाउनलोड अनदर कॉपी मित्रांनो मी पहिली केलेली आहे त्यामुळे असं ऑप्शन दिसत असेल. यामध्ये तुम्ही फॉर्मॅट चेंज करू शकता JPG PNG किंवा PDF. त्यावर तुमचे असे होऊन जाणार आहे. तर ही झाली आपल्या मित्रांनो ॲड करायची. आता तुम्हाला ॲड मित्रांनो डायरेक्ट तुम्ही आता PNG फॉर्मॅट येते या लेअर तुम्ही हे बॉक्स तुम्ही हाईड करून डायरेक्ट तिथून आपण क्रिएट केलेली फोटो बॉक्स तुम्ही इथे डायरेक्ट पेस्ट करू शकता आणि तुमच्या मंडळाची डिझाईन बनवू शकता. मित्रांनो आपण तुम्हाला ऑर्डरही देऊ शकता आणि तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हीही बनवू शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला एक सुंदर अशी कमेंट करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया मित्रांनो आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.